तर शैलेश आणि स्ट्राइक एंडला बॅटर करण पाटील, नॉन स्ट्राइक एंडला रोहन चिले. लेट्स प्ले. आमचे गणेश सर आमच्यापर्यंत कळवतात की मॅचला सुरुवात करा. पॉवर प्लेची ओव्हर आहे. सापळा रचलाय, जाळा रचलाय. श्री सिद्धी पॅकर पहिल्याच बॉलवरती टॅप केला गेलाय. बॉल मात्र थांबणार नाहीये. करण पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती 4 रन. चौकार. करणला पण माहिती आहे की स्कोर करू तेवढा कमी आहे पॉवर प्लेला. स्ट्राइक एंडला बॅटर पुन्हा एकदा करण. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळत असताना विथ द स्पिन फक्त पंच केलं आणि तिकडे फक्त ढकललंय करणच्या स्टाईलने. 4 रन. पॉवर प्लेला बॅटिंग करण्याची एक वेगळी मजा आहे. म्हणजे डोअर डाय आहे, तुम्हाला बेनिफिट पण आहे. या बॉलवर देखील आता ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण करण तेवढे क्विक मागे आले. डॉट बॉल येईल. 5 ओव्हरची मॅच आहे. जो ही मॅच जिंकेल तो उद्या टॉप 8 ला खेळेल. ओमकार मालाड सिनियर, त्यानंतर मंगल मूर्ती, व्ही अंगपॅकर माझगाव, ओमकार मालाड ज्युनियर असे संघ क्वालिफाय झालेत. या बॉलवर आणि तिकडे कॅच पकडली गेली आहे. बॅटर आउट. खूप चांगली कॅच पकडली मनोजने. गुड कॅच मनोज. फ्लाइंग मनोजने अगदी जम्प केलं. जसं व्हॉलीबॉलला आपण स्मॅश करतो तसं मनोजने जम्प केला आणि कॅच कलेक्ट केली. एक महत्वाची कॅच. करण मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि न्यू बॅटर घनश्याम शिंदे येतात. व्हाईट टी शर्ट प्रत्येकाला आज इकडे आपण पाहतो अंगावरती, म्हणजे बघायला पण खूप छान वाटतं. व्हाईट ट्रॅक, व्हाईट टी शर्ट. घनश्याम शिंदे, पप्पू येतात बॅटिंगसाठी. स्कोर तर झाला, बट आता अजूनही स्कोर करावा लागेल. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला घनश्यामने त्याच्या स्टाईलने आणि तिकडे पुन्हा एकदा मनोज. म्हणजे मनोज जिकडे जाईल तिकडे बॉल जातोय. मनोजला मला असं वाटतं ट्रॅकर लावलाय बॉलने. 9 रन. शेवटचा बॉल आहे या पहिल्या ओव्हरचा. बॉलर शैलेश. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय आणि रन सिंगल. चांगली बॉलिंग केली शैलेशने. 2 बाउंड्री झाल्या, पण शैलेशने 6 बॉल मध्ये टाकले. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा टाकला नाहीये. काल ओपनिंगलाच कोणीतरी म्हटलं की या खेळपट्टीवर जो 6 बॉल टाकेल तो चांगलं क्रिकेट खेळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ डबल डिजिट मध्ये 10 रन झालेत आणि जो जिंकेल तो ही मॅच टॉप 8 मध्ये जाईल. श्री साई स्पोर्ट्सला आपण लाईव्ह पण पाहतो आहे. म्हणजे विविध भागात, फक्त मुंबईत ही क्रीडा स्पर्धा चालू नाहीये. मालवण, रत्नागिरी, राजापूर, दापोली तिकडे देखील अंडरआर्म क्रिकेटचा खूप क्रेज आहे आणि तेही देखील अगदी युट्यूबला हे मॅच आनंद घेत असतात. मुंबईतलं क्रिकेट तेही जवळून बघत असतात की कुठली टीम क्वालिफाय होतीये, कोण जिंकतोय. स्ट्राइक एंडला रोहन साळुंके. बॉलिंग साठी बॉलर मन्या. स्ट्राइक एंडला रोहन. या बॉलवर देखील रोहनने सिंगल रन तिकडे कन्वर्ट केला गेलाय. सुनीलजी मोरे साहेबांचं आपल्यासोबत स्वागत होत आहे. ब्रोमबाई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक म्हणून देखील त्यांनी कार्य केलं गेलंय आणि सुनीलजी मोरे आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज महानगरपालिकेमध्ये
माजी नगरसेवक म्हणून देखील कार्य करताना त्यांना पाहिलं गेलं आणि खूप चांगलं कार्य सातत्याने पाहिले गेले आमचे सुनीलजी मोरे साहेब. आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बुरंबई महानगरपालिका इकडे लाऊड अपील केली आहे. व्यासपीठावर आमचे सुनीलजी मोरे साहेबांचं स्वागत होतं. आज बुरंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी कार्य करताना पाहिलं गेलं. मुंबई देशातील सर्वात मोठी महानगरपालिका बुरंबई महानगरपालिका. कसला कसला वाईट साठी डॉट बॉल असणार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मन्या खूप चांगली बॉलिंग मन्यानी पण केली आहे. प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट पण त्यांच्या अंगावरती आहे. पॉवर प्लेची वर लास्ट टाइम त्यांनी खूप चांगली बॉलिंग केली होती लास्ट मॅच मध्ये, पण आता पण खूप चांगलं लेग ब्रेक वळवतात. एक एक रन पण तेवढंच गरजेचं आहे. दुसरी ओव्हर चालू आहे आणि रन झाले आतापर्यंत 14. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मन्या स्ट्राईक एंडला बॅटर रोहन. या बॉलवर देखील श्री सिद्धी सेवा मंडळ आज या परिसरातील माननीय खासदार राहुलभाई माजी खासदार राहुलभाई शेवाळे, त्याचबरोबर श्री सुनील मोरे साहेबांचा देखील आपण बॅनर पाहतोय. आज सर्व आमचे व्यासपीठावर आज उपस्थित आपले सुनील मोरे साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात आणि सर्व आपले पदाधिकारी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि श्री सिद्धी सेवा मंडळाचं 42वे पर्व एक थाटामाटामध्ये आज श्री सिद्धी सेवा मंडळ इकडे ऑर्गनाईज करते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. तब्बल प्रथम क्रमांक 1,25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये. स्ट्राईक घनश्याम या बॉलवर खूपच बाहेर, नो बॉल आणि त्या बॉलवर मात्र इकडे फ्री हिट. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नो बॉल केल्या. बॉल तिकडे मात्र थांबणं थोडं कठीण आहे आणि
अडवला गेला आणि स्कोर पाहिला तर आतापर्यंत 20 20 रन झालेत. आज आपल्या समवेत आपण पाहिलं तर सुनील मोरे साहेब देखील गृहबँड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच शिवसेना पक्षाचे दक्षिण मुंबईचे निरीक्षक म्हणून देखील मोठं कार्य करतात. त्याचबरोबर उर्मिलाताई तावळे मॅडम देखील शिवसेना महिला उपविभाग प्रमुख म्हणून देखील मोठी जबाबदारी इकडे उपस्थित राहिले गेले. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आमचे सुर्वे साहेब आणि हर्षद साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आलेले सर्व आमचे पदाधिकारी इकडे वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी आपण आपला वेळ दिलात त्याबद्दल आपलं अगदी मनापासून आभार आहे. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. विकेट गेले त्यामुळे मॅच कुठेतरी आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शांत होईल का. तिसरी ओव्हर चालू आहे. अमोल
हॅलो, ऑन फील्ड जे डिसिजन दिलेलं आहे पंचांनी तेच कायम राहील, कारण रिव्ह्यू घेताना उशीर केलेला आहे. हां, रिव्ह्यू बघितलेला आहे. एक मिनिट काय तुझा रिव्ह्यू हो हो. चला मॅच चालू करायची आहे. 21 रन झाले, 2 विकेट. थोडं मॅच शांत झाली होती, म्हणजे थंडी पण थोडी पडली नाही मुंबईत, त्यामुळे मॅच पण थोडी गरम करून चालणार नाही. मॅच थोडी फाईट झाली पाहिजे. आमचे सुशांत राणी पण तयार आहेत आणि धनंजय कवळे पण यानंतर तयार आहेत. तुम्ही लांबून आला तो मॅच क्रुशल आहे. स्ट्राईक एंडला आनंद लोके येतात. इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. घनश्याम आणि सोबतीला आपण पाहिलं तर आनंद लोके. या बॉलवर देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर तुम्हाला हा स्ट्रोक खेळताना आला तर अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला शिकायचं आहे. प्रॉपर स्वीप खेळले गेले, कारण तिकडे सिंगल. व्हाईट बॉल. या बॉल देखील विथ द स्पिन प्रॉपर आनंद बॅकफुटला आले, अगदी ढकललंय. रन्स पण चालू आहेत, मॅच पण अगदी क्रुशल चालू आहे. टीम दत्त 11 सायन आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? प्रेक्षक पण अगदी ही मॅच जवळून पाहतात. युट्यूबला देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे, पप्पू. या बॉलवर देखील विथ द स्पिन प्रॉपर ड्राईव्ह केलं गेलं. तिकडे गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक पोत्रे डबलचा कॉल दिलाय आणि या ग्राउंडवर डबल पण होऊ शकतात, टिबल पण होऊ शकतात, काही होऊ शकतं. 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर कार्ड 27 रन, 2 विकेट गेलेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मला असं वाटतं 1 ओव्हर पॉवर प्ले आहे. त्या ओव्हरमध्ये रन्स कशा बनतील, घनश्याम आणि आनंद अशा प्रकारे बॅटिंग करतील. पेशन्स पण खूप महत्वाचा आहे. एक 50 पर्यंत स्कोर घेऊन जाणं खूप गरजेचं आहे, कारण की जो ही जिंकेल तो उद्या टॉप 8 मध्ये खेळेल. सर्व आपले मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. माजी नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे तसेच शिवसेना पक्षाचे दक्षिण मुंबईचे निरीक्षक म्हणून देखील मोठी जबाबदारी सुनीलजी मोरे साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर उर्मिलाताई तावडे, शिवसेना महिला उपविभाग प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी या परिसरात पाहिली गेली. त्यानंतर आमचे सर्व पदाधिकारी सुरेश साहेब आणि हर्षद साहेब आज तेही देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. श्री सिद्धी सेवा मंडळाच्या विनंतीला मान देऊन आज सर्व मान्यवर
या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून येत आहेत. आपला वेळ जसा टाइम भेटेल तसा आपला वेळ या क्रीडा स्पर्धेला देत आहेत. रन झाले 27 रन आणि 2 विकेट गेलेत. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला घनश्याम आणि आनंदने. स्ट्रॅटजी ठेवली की ह्या ओव्हरमध्ये आपण पॉवर प्ले घेऊयात. उर्वरित 12 चेंडूमध्ये बघूयात किती रन बनतील. जर तरला क्रिकेटमध्ये व्हॅल्यू नाहीये. जर हे झालं तर, जर ते झालं तर. बॉलिंगसाठी अजित. बॉलिंगसाठी अजित स्ट्राईक इनला घनश्याम शिंदे. पप्पू एक फिल्डर पॉवर प्लेला बाहेर आहे. चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. या बॉलवर स्टेप आउट झालेत. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. डॉट बॉल. ही खूप इम्पॉर्टंट ओव्हर आहे. प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये. तृतीय क्रमांक 25,000 रुपये. श्री भवानी माता सुवर्ण चषक 42व पर्व या क्रीडा स्पर्धेचं. बॉलर अजित. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेले. घनश्याम थोडे स्किड झाले तिकडे. घनश्यामचा मला असं वाटतं डिसेंबर महिना थोडा अनलकी आहे. थोडे स्किड होत आहेत. एक्स्ट्रा रन आली आहे. 29. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय आणि कॅच ड्रॉप होतीये. चुकीला माफी नाहीये. चुकाल तर मुकाल. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर दुसरी बाउंड्री घनश्यामच्या बॅटमधून प्रॉपर अंदाजामध्ये आणि फ्लिक केलं गेलं. घनश्यामने एक वेगळ्या स्टाईलने स्ट्रोक खेळले गेले आहेत. 1 बाउन्स मात्र तिकडे 4 रन मिळतील. घनश्याम थोडे पडले पण त्याच्यासाठी ते लकी होतं. पडल्यानंतर 2 बाउंड्री झाल्या. कधी कधी आयुष्यामध्ये थोडं धडपडणं पण गरजेचं आहे. ठेच लागणं पण गरजेचं आहे. जेव्हा ठेच लागते तेव्हा समजतं की आपण कुठे आहे. पडलो तर घडतो. पडेल पण नीट घडेल. घनश्याम. या
बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये एक चांगला फटका खेळले गेले. बॉल मात्र तिकडे जाईल 4 रनसाठी. जाईल का? आणि तिकडे बॅक टू बॅक तिसरी बाउंड्री पाहायला मिळेल का आमचे बॅक टू बॅक तिसरी बाउंड्री एकदा घनश्यामसाठी टाळा होता. खूप चांगली बॅटिंग. लगातार तिसरी बाउंड्री पाहिली गेली घनश्यामच्या बॅटमधून आणि ही बाउंड्री अगदी पाण्यासारखी होती. म्हणजे पूर्ण क्रिकेटचा कॉपीबुक स्टाईल फटका. गॅपमध्ये प्रॉपर खेळले घनश्याम आणि तिसरी बाउंड्री पाहिली गेली. स्कोर बघता बघता मात्र का पूर्णपणे वरती गेलाय. टीम रॉयल चेंबूर एक चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि चौथी बाउंड्री पाहायला मिळते. घनश्याम शिंदे पप्पू फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. का मी गेले कित्येक वर्ष इकडे खेळलोय. चैन मिळाली आहे सोन्याची आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये आज घनश्याम बॅटिंग करतोय. तब्बल स्कोर झालाय 45. 4 ओव्हर संपलेत आणि 45 रन झालेत. म्हणजे टीम बॅटिंग करत असताना रॉयल चेंबूरने एक चांगली पकड निर्माण केली. या ओव्हरमध्ये तब्बल 18 रन जमा केल्यात. बॉलिंगसाठी मनोज पवार. ही ओव्हर जर सेफ आली तर एक 55च्या आतमध्ये स्कोर थांबवला तर दत्त 11 सायन्स संघासाठी ते बेनिफिट असणार आहे. मनोजला ही ओव्हर चांगली टाकावी लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर आनंद. दोघांच्या पण अंगावरती प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट आहे. मित्रांनो प्रॅक्टिस तिकडे बाहेर बॉल आतमध्ये आणून नका देऊ. पहिलाच बॉल एक वेगळ्या अंदाजामध्ये पण वाईट बॉल इकडे पंचांनी दंडित केलं गेलंय. तिकडून पूर्ण सर्वांनी मित्रांनो साईडला व्हा प्लीज. पूर्ण बाहेर जायचं तिकडून. अरे इकडे बसण्याची व्यवस्था केली. तिकडे जागा खाली आहे मित्रांनो. तिकडे बसून मस्त मॅचचा आनंद घ्या. बाल्कनीमध्ये या बॉल देखील अगदी कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटर आपण पाहिलं तर बॉक्स आउट स्वरूपामध्ये बाहेर जाईल. आनंद सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला पण डबल बॉक्स आहे त्यामुळे इकडे या ओव्हरमध्ये या स्ट्रोकला जागा नाहीये. घनश्यामने खूप चांगली बॅटिंग 13 बॉलमध्ये 23 धावांची चांगली इनिंग बिल्डअप केली. नवीन बॅटर हॅना कुमार. या बॉलवर देखील मिसफील्ड पाहिली गेली. दुसरा रनचा कॉल दिलाय एनॉयने आणि एकच रन मात्र तिकडे मिळतोय. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. उद्या देखील अगदी सकाळपासून आपण इकडे मॅचचा आनंद घेणार आहोत. या बॉल देखील स्वीप खेळले गेले. घनश्यामने सिंगल रन.
स्कोर आपण पाहिलं तर थांबवला गेलाय आणि 50 पण फायटेबल टार्गेट आहे. दत्त इलेव्हन सायन पण या मॅच मध्ये फाईट करू शकतोय, त्यांच्याकडे पण क्षमता आहे. याबाबत देखील एक चांगला फटका पाहिला गेला गॅप मध्ये आपण पाहिलं तर, पण तेवढी चांगली फिल्डिंग, बट बॉल जाईल आपण पाहिलं 4 रनसाठी. आणि घनश्यामच्या बॅट मधून आपण पाहिलं तर ही 5वी बाउंड्री. घनश्यामची बॅटिंग आवडल्याचं सर्वांनी एकदा जोरदार टाळतं. अफलातून बॅटिंग, क्लासिकल अंदाजामध्ये पप्पू, काय बॅटिंग केली है पप्पू ने बता दिया भाई वक्त खराब है इसलिए मौन हूं, जब वक्त आएगा तब बताऊंगा मैं कौन हूं. वेल बैटिंग, क्लासिकल बैटिंग. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका, क्लासिकल पडले पण मॅच सोडली नाहीये. अफलातून बॅटिंग अंदाजामध्ये घनश्याम शिंदे. पप्पूसाठी एकदा टाळ्या वाजवायचे, दुखापत झाली जरूर पण एक वेगळ्याच अंदाजामध्ये बॅटिंग केली आहे. नॉट आउट 29 रन, 17 बॉल मध्ये 29 धावांची धुवाधार इनिंग. एक विशेष सन्मान केला जाईल. मी सूरज परब साहेबांना विनंती करेल की माननीय श्री या परिसरातील माजी नगरसेवक तसेच शिवसेना पक्षाचे दक्षिण मुंबईचे निरीक्षक सुनील मोरे साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आणि आज सुनीलजी मोरे साहेब आपण देखील आलात, त्याबद्दल एक विशेष सन्मान आज श्री सिद्धी सेवा मंडळातर्फे मायेची उबदार शाळ. आज खूप मोठी जबाबदारी महानगरपालिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहिली गेली आणि आज या मंडळाला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले. थँक्यू सो मच साहेब, आज आपण देखील आलात त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान. त्यानंतर वैभवजी अहिरे साहेबांना विनंती करेल की उर्मिलाताई तावडे यांचा देखील एक विशेष सन्मान. शिवसेना महिला उपविभाग प्रमुख म्हणून देखील कार्य करतात. आज विनंतीला मान देऊन उर्मिलाताई देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिल्या. शिवसेना महिला उपविभाग प्रमुख म्हणून देखील कार्य करतात आणि त्यांचा एक विशेष सन्मान आज आपल्या व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू सो मच सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आमच्या मंडळाला भेट दिली त्याबद्दल आपलं अगदी मनापासून आभार आहे. सर्वांचा अगदी मनापासून आभार. सर्व आमचे मान्यवर, सर्व हितचिंतक, या क्रीडा स्पर्धेचे सर्व पाठीराखी आणि सर्व श्री सिद्धी सेवा मंडळ. टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता 53 रन झालेत आणि 54चं टार्गेट आहे. चला मॅच चालू करायची आहे. फोरचा मॅचला जिंकण्याकरिता टीम दत्त इलेव्हन सायन 54 रन करायचे आहेत. एक चांगली बॅटिंग केली घनश्यामने. स्ट्राइक एंडला सुशांत, नॉन स्ट्राइक एंडला रिच, बॉलिंग साठी आनंद लोके. पहिल्याच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटची टॉप एज घेतली गेली आहे. थोडा परफेक्ट बॅटवर बॉल आला नाही त्यामुळे तिकडे डॉट बॉल.
या बॉलवर आनंदने खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र तिकडे थांबणार नाही. 4 रन मिळतील. सुरुवात चांगली केली आहे. ते आले नाही का अजून टॉस साठी? टी शर्ट घेऊन गेले का ते लोक? हॅलो, विक्रोळी पॅकर पार्कसाइड. आपण मित्रांनो लवकर आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. या बॉलवर देखील बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. तुम्ही मारलात, आम्ही पण मारणार. अपना टाइम आएगा. पार्कसाइड पॅकर विक्रोळी, आपण आपले टी शर्ट्स घेऊन जा. त्यानंतर टॉस साठी ज्युपिटर अंधेर यांनी मालवण मुकेश रॉयल, त्यांनी टॉस साठी या. ज्युपिटर अंधेर यांनी मालवण मुकेश रॉयलचा टॉस केला जाईल व्यासपीठावरती. दोन्ही कॅप्टन ज्युपिटर अंधेर यांनी मालवण मुकेश रॉयल, दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. बॉलिंग साठी आनंद. या बॉल आनंद ऑफ ब्रेक. या बॉलवर मात्र आनंदने बॉल फिरवला गेला. 2 बाउंड्रीचं प्रत्युत्तर दिलं. तू शेर तर मी सव्वा शेर. आणि एक चांगली पिचिंग करत असताना बॅटर सुशांतला बाहेर जावं लागेल. टीम ज्युपिटर अंधेर यांनी मालवण मुकेश रॉयल, आपण टॉस साठी या व्यासपीठावरती. या बॉल देखील फटका थोडा फसला गेला. बॅटर प्रॉपर बॅटवरती बॉल आला नाही. रन सिंगलने पुढे जाईल. डबल डिजिट मध्ये मात्र 10 रन. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रितेश गव्हाणी येतात. रितेश गव्हाणीची कॅप लक्ष वेधून घेतात. असं वाटतं गोव्याला फिरायला आलोय. आणि या बॉलवर रितेशने काय ऑब्रेक टाकलाय. अगदी वेगळ्या अंदाजामध्ये फिरकी पट्टू आहे. आणि लेग बायचर मध्ये रन मिळेल. स्ट्राइक एंडला सुशांत निकम. या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल.
या बॉलवर देखील बॅकफुटला आले, टॅप केलं गेलं तिकडे रन. सिंगल ज्युपिटर अंधेरी आणि मालवण मुकेश रॉयल चेंबूर. कॅप्टन टॉस साठी या. या बॉलवर देखील बॅकफुटला आले, तिकडे प्रणय होते. यस नो नॉन सेकंडला बॅटर आउट आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मालवण मुकेश रॉयल आणि ज्युपिटर अंधेरी टॉस केलं असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपले रूल्स साठी पण आपण पहिले या सर्व रूल्स तुम्हाला समजावले जातील. पहिले टॉस करून घ्या, टॉस करून घ्या. या बॉलवर देखील लेग ब्रेक. क्या बात आहे, क्लासिकल अंदाजामध्ये प्रॉपर बॉलला फिरवतात रितेश गव्हाणे अप्पू. या बॉलवर देखील एक चांगला फटका, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. रोहन लास्ट इयर बेस्ट फिल्डरचा पुरस्कार पण मिळवला होता आणि एक चांगले क्विक आहेत. ओरम क्रिकेट पण खूप छान खेळतात आणि खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला नेहमीच. या बॉलवर पण आतमध्ये आले, बॅकफुटला मात्र तिकडे पंच केला गेला. रन सिंगल मिळेल. स्कोर 15 रन झाले त्या फलकावरती. दर्शनजी शिरोडकर आपण कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे. दर्शन शिरोडकर. पंधरा रन झालेत. 18 चेंडूमध्ये 39 रनची गरज आहे. बॉलिंग साठी प्रणय मोरे. प्रणयच्या हातामध्ये बॉल दिला. 18-39 मध्ये जवळपास डबल करायचे. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल प्रणयने मात्र चांगल्या अंदाजामध्ये पाहिला गेला पाहिजे. बघा ना, प्रणयच्या बॉलिंगला करण किपर, रितेशच्या बॉलिंगला आनंद लोके किपर. म्हणजे विक्रोळी गोवंडी. कारण हे समीकरण आहे. आता प्रणयचे बॉल करणला चांगले माहिती आहेत आणि आनंदला रितेशच्या बॉल चांगले माहिती आहेत, त्यामुळे किपर चेंज. या बॉलवर एक चांगला फटका पाहिला गेलाय. दमदार स्ट्रोक, पण हॅनॉय कुमार आहेत तिकडे. वेगळ्या स्टाईलने टी शर्ट इन करून आज इन ऍक्शन मध्ये आहेत हॅनॉय. बॉलर प्रणय. स्ट्रायकरला मनोज. या बॉलवर देखील बॅटरला बाहेर जावं लागेल. आज आपल्या समोर आपण पाहिले तर सदाभाऊ पाटारे समाजसेवक, त्याचबरोबर दीपक बनसोडे साहेब आणि अजिंक्य पाटारे साहेब आज उपस्थित पाहिले गेलेत आणि सर्व आपले मित्र परिवार आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले. मुंबईतील एक मानाची क्रीडा स्पर्धा
श्री सिद्धी सेवा मंडळाची श्री सिद्धी पॅकर 42व पर्व या क्रीडा स्पर्धेचं आणि ज्यांनी 42 वर्ष सातत्याने अंडरआर्म क्रिकेट पुढे नेलं जपलं तेव्हाच्या काळातले देखील अगदी सर्व लेजंड प्लेयर पण इकडे खेळले. मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. सॅम्युअल कोंबिन येत आहेत. या बॉलवर बॅट चेंज घेतली गेली आणि दत्ता 11 सायन्स संघ कुठेतरी या मॅच मध्ये आता बॅकफुटला राहिली आहे. बॅक टू बॅक विकेट आणि टीम आता कुठेतरी मात्र इथे बॅकफुटला राहिले. 32 संघांचे आपले मुख्य बॅनर च्यावर 32 संघांचे सर्व लोगो आहेत. बॅटिंग साठी अजित येत आहेत. 4थी ओव्हर आहे मॅच मध्ये. रॉयल चेंबूरने चांगला पकड निर्माण केलाय. खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे 3 दिवस. या खेळपट्टीचं देखील आज आपल्या समवेत सुभाष इंदुलकर यांनी खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. ते पण तिकडे उपस्थित आहेत. या बॉलवर 1 बाउन्स आपण पाहिलं तर 4 रन. अजितच्या बॅट मधून आपण पाहिलं तर बाउंड्री आल्यावर वेळ निघून गेली आहे. 30 रनची गरज आहे. 9 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. या बॉलवर सॅम्युअलने पण अगदी जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. थांबवला बॅटरला तिकडे. गुड बॉलिंग. खूप चांगली पिचिंग ठेवली. या बॉल देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॅटर बॉक्स आउटच्या रूपमध्ये बाहेर जाईल. मॅच मध्ये औपचारिकता आता फक्त शिल्लक आहे. जवळपास रॉयल चेंबूर संघ हा पण क्वालिफाय होतो टॉप 8 साठी. बॅटिंग साठी कार्तिक येत आहेत. शेवटचे 6 बॉल घेऊन आनंद. 6 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. यानंतर दोन्ही टीम्स आपण तयार राहा. टॅप केलं गेलं रन. आणि 6 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. 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 6 बॉल मध्ये 30 करायचे आहेत
औपचारिकता फक्त शिल्लक आहे जवळपास रॉयल चेंबूर संघाने एकतर्फी एक चांगला विजय मिळवला. घनश्याम शिंदेच्या अफलातून बॅटिंग, त्यामुळे बॉलर्सचा पण कॉन्फिडन्स वाढला आणि ही मॅच जिंकली. टीम रॉयल चेंबूर संघ क्वालिफाय होतोय टॉप 8 मध्ये. वेल प्लेड. आणि एक विशेष सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. मी सर्व आमचे पदाधिकारी त्यांना विनंती करेल की वरळी जिमखान्यासाठी जे खूप चांगलं कार्य करतात, तिकडे खूप चांगली खेळपट्टी बनवतात आणि ही या वर्षीची खेळपट्टी ज्यांनी बनवली आहे सुभाषजी इंदुलकर सरांचा एक विशेष सन्मान. एकदा टाळ्या वाजवायचे ज्यांनी खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. आणि बॉलर पण म्हणजे रितेश गव्हाणे पण तिकडे टाळी वाजवतो की त्याचा ऑफ ब्रेक चांगला फिरवला. आणि सर्वांनी टाळ्या वाजवा की एकदा इंदुलकर सरांसाठी टाळ्या वाजवायच्या. खूप चांगली खेळपट्टी त्यांनी बनवली आहे. बॉलरसाठी बेनिफिट आहे, बॅटरसाठी पण तेवढीच बेनिफिट आहे. थँक्यू सो मच इंदुलकर साहेब, आपण इकडे आलात आणि तुमची ही कला, कोणाला खेळायला आवडतं, कोणाला बघायला, कोणाला विकेट बनवायला, कोणाला कॉमेंट्री करायला, कोणाला अंपायरिंग करायला, कोणाला कॅमेरा वर्क, बट इंदुलकर सरांना खेळपट्टी बनवायला आवडते आणि बॉलर आणि बॅट्समनला खुश करायला आवडतं. थँक्यू सो मच इंदुलकर सर, आपण पण इकडे आलात. चला यानंतर मालवण मुकेश रॉयल आणि त्यांच्या विरुद्ध टीम ज्युपिटर अंधेरी. दत्ता 11 सायन आपण आपला एक सन्मान केला जाईल. आणि प्लेअर ऑफ द मॅच नॉट आउट घनश्याम शिंदे. पप्पू 29 रनची एक अफलातून बॅटिंग केली आणि खूप चांगली खेळी केली घनश्यामने. थोडी दुखापत झाली बट घनश्यामने स्वतःला प्रूफ केलं आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये आज इकडे बॅटिंग गेली आहे. खूप चांगला खेळ केला घनश्यामने. दत्ता 11 सायन संघ आपण पण यायचं, आपला पण एक सन्मान चिन्ह दिलं जाईल. पराभूत संघ दत्ता 11 सायन, आपण पण हल्लक, आपण पण चांगला खेळ केलात. घनश्यामने अफलातून बॅटिंग केली आज या डावामध्ये. आणि सुनील मोरे साहेबांना विनंती करेल की आपल्या हातातून हे पारितोषिक द्यायचं आहे. वेल प्लेड घनश्याम. तब्बल 29 धावांची एक अफलातून बॅटिंग. घनश्याम शिंदे, पप्पू, टायगर अभी जिंदा है. क्लासिकल बॅटिंग केली घनश्यामने. आणि पराभूत संघ आपण या. पराभूत संघ आपण पण आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. पराभूत दत्ता 11 सायन संघ आपण पण आपलं सन्मान चिन्ह. दत्ता 11 सायन आपला प्रतिनिधी पाठवा लवकर प्लीज मित्रांनो. पराभूत संघ दत्ता 11 सायन आपला एक प्रतिनिधी पाठवा त्वरित. दत्ता 11 सायन. दत्ता 11 सायन आपला एक प्लेअर पाठवायचा आहे.
विषय